आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जुडलेलो आहेतच. आता एक नवीन विषय अधिक पुढे जाण्यासाठी एक प्रोफेशनली आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल टॅरो रीडर्स व्हा. तर प्रोफेशनल टॅरो रीडर्स व्हा आणि हे एवढा आत्मविश्वासाने यासाठी सांगते आहे की या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मी स्वतः अनुभवल्या. टॅरो रिडिंगच्या माध्यमातून हजारो प्रश्नांना उत्तरं दिली आहेत आणि आतापर्यंत कधीही कुठलंही प्रश्नाचं उत्तर चुकीचं आलेलं नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगते की ही गूढ विद्या आपल्याला शिकायची आहे. जर या गूढ विद्येबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. टॅरो रीडर्स काय करतो त्या अगोदर आपण बघूया. टॅरोट म्हणजे काय. तर बघा, पत्ते असतात अशा प्रकारचे. असा पत्त्यांचा डेक असतो. 78 कार्ड्स यामध्ये असतात आणि या कार्डला बघून उत्तर देण्याची ही कला. आता तुम्ही म्हणसाल, मॅडम असे हे काही कार्ड आहेत, काही पत्ते आहेत, तर ही उत्तरं देऊ शकतात का? तर नक्कीच हो. ज्या ज्या एका गोष्टीच्या मागे शास्त्र हा शब्द लागलेला असतो ती सिद्ध झालेली असते. जसं ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, अनेक अनेक शास्त्र म्हणजे कुठेतरी त्याचा अभ्यास आहे. असं केल्याने असं होतं. तर तर त्या ठोक ताड्यांच्या आसण्यावर किंवा त्या चित्रांवर आपल्याला प्रश्न कुठलाही असू देत त्याचं उत्तर काढून देणारी ही ही पद्धती. बघा, टॅरो म्हणजे काय. तर टॅरो म्हणजे हे कार्ड. ओके. मग हे टॅरो कार्ड काय करतात. तर टॅरो कार्डच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर किंवा आपण म्हणूया भविष्याचं मार्गदर्शन, आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन या अनेक गोष्टींवर हे आपल्याला कार्ड कार्य करत असतात. अति ही रहस्यमय गूढ विद्या आहे ना, की आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की मला भविष्य बघायचं आहे किंवा आता माझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडत आहे, तर ही का घडत आहे, या गोष्टीबद्दल, या घडामोडीबद्दल जर मला जाणून घ्यायचं आहे, तर मला आतापर्यंत गरज पडलेली आहे माझ्या जन्मतारखेची, माझ्या जन्मवेळेची, जन्म नावाची. परंतु ही अशी एक पद्धत आहे, हा डेक आहे. ओके. आता हा डेक असतो आणि यामध्ये हे कार्ड असतात 78, 78 कार्ड. यामध्ये काही कार्ड मोठ्या विषयाचे असतात, काही छोट्या विषयांचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघा, जन्मतारीख हवी असते, पण ना जन्मवेळेची गरज, ना जन्मतारखेची गरज, ना जन्म ठिकाणाची गरज. या विश्वामधील कितीही लांब असलेली एखादी व्यक्ती असू दे, ती एका कॉलवर जरी आपल्यासोबत कनेक्ट झाली किंवा त्या एखाद्या व्यक्तीचा नातेवाईक त्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारत असेल, आपण त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन आपण अगदी योग्य उत्तर या कार्डद्वारा देऊ शकतो. देणारी विद्या देऊ शकतो ना म्हणूया आपण. एखाद्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन त्या प्रश्नाचं किंवा भविष्य जाणून घेणारी विद्या आणि हो, अचूक उत्तर सांगणारी विद्या, गूढ विद्या, असं हे टॅरो कार्ड असतात. खरं तर ना, हे कुठलेही जादुई साधन नाही आहे, तर अंतर्मनातील विचार, ऊर्जा आणि निर्णय क्षमतेशी संवाद साधण्याचं हे कार्ड आहे. सबकॉन्शियस माइंड सोबत हे जुडलेलं आहे, आपल्या अवचेतन मनासोबत, आपल्या हायर सेल्फ सोबत. आणि आपल्या हायर सेल्फ जवळ आपली ब्लू प्रिंट आहे, त्याला सर्व प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहिती आहे. हे यामधलं सायन्स आहे. आणि जर एखादा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आज रोजी अयोग्य येत आहे, परंतु ते योग्य करण्यासाठी आपण काय करू शकतो. जसं आपण म्हणूया की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आहे किंवा भावना आहेत, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही अडचणी आहे, एखादी पॉसिबिलिटी आहे, या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. हा शोध घेण्यासाठी आपण टॅरो कार्डचा उपयोग करू शकतो.
एखादी गोष्ट चुकीची होत आहे, तर ती कशाप्रकारे दुरुस्त करावी, स्वतःचा माइंडसेट कसा करावा, कुठं जपून वागावं, कुठं अधिक जास्त प्रयत्न करावे, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला टॅरो कार्ड देत असतं. म्हणजे जर एखादी गोष्ट, एखादा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे, तर अधिक चांगल्या प्रकारे योग्य कसं करता येईल, हे टॅरो कार्ड सांगत असते. जर काही चुकत असेल, तर ते अधिक चांगल्या ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करावं, हे सुद्धा टॅरोच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असते. एवढं हे सुंदर टॅरो कार्ड असतात आणि ही एक गूढ विद्या आहे. तर गूढ विद्या म्हणजेच गूढ विद्या यावर, या कार्डवर चित्र आहेत. हे चित्र आपल्या तत्वांसोबत जोडलेले आहेत. एवढंच नव्हे, तर या चित्रांना बघून आपण अर्थ लावायचा असतो. आणि तुम्ही म्हणताल मॅडम मग या चित्रांना बघून अर्थ लावता येतो का? तर नक्कीच लावता येतो. फक्त थोडासा अभ्यासाची गरज आहे आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या सगळ्यांकडून त्या सगळ्या गोष्टी अगदी सहजतेने करून घेतल्या जातात. जसं तुम्हाला रेकी शिकवली आहे आणि रेकी शिकवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेवढंच परिपूर्ण करून दिलेलं आहे. खूप छान प्रकारे तुम्हाला टॅरो रिडिंग शिकवलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सॉरी, छान प्रकारे तुम्हाला हीलिंग टेक्निक शिकवलेले आहेत. तसंच तुम्हाला आता हे सुद्धा शिकवलं जाणार आहे. हो. बघा, टॅरो रीडरच्या माध्यमातून काय केलं जातं आणि ही ऊर्जा कशाप्रकारे कार्य करते, हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. मग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या घटना हे कार्ड दाखवत असतात. एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय होऊ शकते, अनेक सगळ्या गोष्टी टॅरो कार्डच्या माध्यमातून आपल्याला बघता येतात. टॅरो कार्डच्या माध्यमातून कुठल्या बरं प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात? तर टॅरो कार्डच्या माध्यमातून एखाद्याचं करिअर कसं आहे, नोकरी संदर्भामधील प्रश्न, तुमच्या बिझनेसच्या संदर्भातील प्रश्न, स्पर्धेच्या युगामधील प्रश्न, तुमच्या कार्मिक बंधनं, आध्यात्मिक विकास, आरोग्य कसं आहे, ट्रॅव्हलिंग होऊ शकते का? प्रवासासंदर्भात प्रश्न, अनेक प्रश्नांची उत्तरं टॅरो कार्डच्या माध्यमातून मिळतात. एवढंच नव्हे तर रिलेशनच्या बाबतीमध्ये आपलं नातं कसं असेल, हे नातं माझ्यासाठी कसं असेल, हा विवाह योग येईल का? हा विवाह कसा आहे? माझ्यासाठी कसा राहणार आहे? हा जोडीदार योग्य आहे का? किंवा माझं रिलेशन लग्न झालेलं आहे, तर रिलेशन कसं आहे? फक्त या पती-पत्नीचंच नव्हे, तर मित्र, ऑफिस मधील वातावरण, व्यावहारिक दृष्टिकोनातून संबंधात येणारे लोकं, अनेक प्रश्नांची उत्तरं टॅरोटच्या माध्यमातून काढता येतात. प्रेमाच्या बाबतीमधील काही प्रश्न असतील तर नक्कीच ते, आर्थिकतेच्या बाबतीमधील आर्थिक व्यवहार करावे, नाही करावे, शेअर मार्केटच्या बाबतीत मधील अनेक प्रश्न, मालमत्तेच्या बाबतीमधील तुमची आर्थिक स्थिती, पैशांची स्थिती कशी आहे, येथे गुंतवावं का, नाही गुंतवावं का, अनेक प्रश्न. हा व्यवहार माझ्यासाठी योग्य असेल का, तो लाभदायी ठरेल का? तर ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं टॅरोट कार्डच्या माध्यमातून केली जातात. शैक्षणिक प्रगती कशी आहे? काही मी कुठला निर्णय घ्यावा? कुठला पर्याय निवडावा? कुठला पर्याय माझ्यासाठी कसा असेल? हे. अंतःप्रेरणा, एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे पुढे जायचं आहे? वादविवाद आहे एखाद्या गोष्टीचा, तिथून कसा मार्ग काढावा? याचा रिझल्ट काय लागेल? कसा मार्ग काढावा? अनेक प्रश्नांचं उत्तर. आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न काही असतात, त्याचं उत्तर यामधून मिळतं. काही प्रश्न असे असतात, की बाबा त्याचा कालावधी किती असेल? किती दिवसामध्ये एखाद्या गोष्टीचा निकाल लागेल? ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर टॅरोटच्या माध्यमातून निघतं. टॅरोटच्या माध्यमातून संतान प्राप्तीबद्दल उत्तर छान प्रकारे निघतं. हो, नक्कीच. टॅरो कार्ड आतापर्यंत एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा बाबा कुठेतरी काही आपण म्हणतो ना, आता मी माझा अनुभव म्हणून सांगते तुम्हाला. एखादा विषय आहे, एखादा विषय आहे, तर एखादी व्यक्ती हरवली आहे, ती केव्हापर्यंत परत येईल? टॅरो कार्ड आणि डाउजिंगच्या मदतीने खूप सुंदर प्रकारे काढता येतं. काय सांगावं? किती सांगावं? फक्त सांगतच राहावं. बस असं.
किती आपण बोलू शकतो टॅरोटच्या विषयी, तर फक्त बोलत राहावं. टॅरो कार्ड ही अशी एक विद्या आहे, की या विद्येच्या माध्यमातून आपण स्वतःचा विकास घडवून आणू शकतो. मग हा स्वतःचा विकास कसा? तर बघा, जेव्हा एखादी व्यक्ती टॅरो रीडर होत असते, तेव्हा काय होते? तर ती त्या ज्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रश्नांना उत्तर देते, त्या व्यक्तीसाठी ती व्यक्ती एक मार्गदर्शक असते. बरोबर? एक मार्गदर्शक म्हणून ती व्यक्ती कार्य करत असते. एक टॅरो रीडर्स हा एक मार्गदर्शक असतो. एक टॅरो रीडर दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रकाशमान रस्ता तयार करतो, त्यांना मार्ग दाखवून. अशी ही गूढविद्या, इतरांना मार्गदर्शन देणारी. आणि या गूढविद्येसोबत आपण जेव्हा जुडतो ना, तेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये जो सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी टॅरो रीडर्स माध्यम होतात, तेव्हा आपोआपच या जगामध्ये मान-सन्मान वाढायला लागतो. एक स्थान स्वतःचं निर्माण करता येतं. मग आपण म्हणूया शैक्षणिक दृष्टिकोनातून बाबा विचार केला, तर शैक्षणिक दृष्टिकोनातून आत्ताची मनस्थिती कशी आहे, अभ्यास कशी आहे, एकाग्रता कशी आहे, माझा रिझल्ट कसा लागणार आहे? ठीक आहे, रिझल्ट छान लागणार आहे, तर अधिकाधिक चांगला कसा लागावा? पण जर काही अडचण असेल, तर आत्तापासून प्रयत्न केले, तर कशाप्रकारे हा निगेटिव्ह रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह लावता येईल, हे सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी ही गूढ विद्या. एवढं एवढं मार्गदर्शन मिळतं ना, की खरोखर जेव्हा अनेक सारे लोकं सांगतात, की आम्ही टॅरो रीडिंग केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप बदल झालेला आहे, तेव्हा खूप छान वाटतं. खूप आनंद मिळतो. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये आर्थिक प्रगती कशी आहे? हे वर्ष माझ्यासाठी कसं असेल आर्थिकतेच्या बाबतीमध्ये? इव्हन आपण कुठला महिना कशा प्रकारे राहील, हे सुद्धा आपण या माध्यमातून बघत असतो, बघू शकतो. किती बोलावं? एखादा व्यवहार मी करावा का? किती दिवसात हा व्यवहार होणार? यामध्ये काय बरं अडथळे आहेत? त्यावर मी मात कशी करावी? जसं आपण एक प्रश्न विचारूया, की मला अमुक-अमुक व्यवहार करायचा आहे. तर या व्यवहाराची तर तो कसा राहील? या व्यवहाराची आत्ताची स्थिती काय आहे? या रिलेटेड काय गोष्टी घडलेल्या आहेत? मागच्या काळामध्ये काय घडलेल्या आहेत? आत्ताची स्थिती काय आहे? भविष्यात काय घडणार आहे? आउटपुट काय असणार आहे? आउटपुट चांगलं आहे, अधिक चांगलं करण्यासाठी तुम्ही कसे पावलं उचलावीत? आउटपुट चुकीचं आहे किंवा माझ्या म्हटल्यासारखा हा व्यवहार होऊ शकत नाही, तर हा व्यवहार माझ्या म्हटल्यासारखा व्हावा, यासाठी मी काय स्वतःमध्ये बदल करावा? काय स्ट्रॅटेजी वापरावी? बघा, ही वस्तू वापरा, ती वस्तू वापरा किंवा असं करा, हे नाही. ही पूजा करा किंवा हा उपवास करा असं नव्हे, तर येथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा माइंडसेट कसा करावा, स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल घडवून आणावा, ते कुठं सतर्क राहावं आणि कुठल्या गोष्टीवर भर द्यावा. ह्या अशा छान सगळ्या गोष्टीचा वापर करून तुम्हाला तेथे मार्गदर्शन केलं जातं. अशी ही गूढविद्या. नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्याला आयुष्यामधील अनेक प्रश्न, संतान प्राप्ती होणार आहे का? तर आणि का बरं अडचणी आहेत? जर काही अडचणी असतील तर? मग काय केल्यामुळे ह्या अडचणीवर मात करता येईल? तर एवढे छान रिझल्ट अनेक जणांना आलेले आहेत, की सांगितलं त्याच प्रकारे गोष्टी घडल्या आणि थँक यू युनिव्हर्स. बस एवढंच म्हणू शकते. कुठलं आपण म्हणूया अ, ग्रहबल, कुठलं ग्रहबल आपल्यासाठी आज रोजी कसं आहे, हे सुद्धा टॅरो रीडर्स मधून कळतं. अगदी दैनंदिन आयुष्यामधील काही प्रश्न असतात, त्यांची सुद्धा अचूक उत्तरं टॅरो रिडिंगच्या माध्यमातून काढता येतात. तर बघा, या ब्रह्मांडीय ऊर्जेसह तुम्हाला जोडून अनेक रिझल्ट दिलेले आहेत. आता आहे टॅरो रीडर्स. टॅरो रीडरच्या माध्यमातून या स्वतः प्रोफेशनल टॅरो रीडर्स व्हा. स्वतःची एक ओळख निर्माण करा आणि स्वतः उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा हे खूप छान आहे. विशेष महिला वर्गासाठी तर मी अधिक उत्तम म्हणेल, घरी बसून आपण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. शिवाय स्वतःची आध्यात्मिक प्रगती सुद्धा अधिकाधिक वाढत जाते. स्वतःची इंट्युशन पॉवर वाढत जाते जेव्हा या कार्डच्या सानिध्यामध्ये आपण येतो. तर असे हे कार्ड, असे हे टॅरो रीडर्स स्वतःला
खूप छान प्रकारे घडवू शकतात आणि हे घडवण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे माध्यम जर निवडलं तर अधिकच उत्तम. आतापर्यंत जेवढे टॅरो रीडर्स हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आलेले आहेत, मी एवढं तुम्हाला विश्वासाने सांगते, माझा प्रत्येक घडलेला माझा म्हणते आहे मी आता, ओके. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधून घडलेला माझा प्रत्येक सदस्य, प्रत्येक टॅरो रीडर्स अगदी परफेक्ट टॅरो रीडिंग करत आहे. आतापर्यंत कुठेही त्यांना अडचण आलेली नाही. आम्ही संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. भरपूर प्रॅक्टिस करत असते. परिपूर्ण नोट्स तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला वाटेल की मला आलं आहे, तेव्हापर्यंत नाही. तर मला वाटेल आता तुम्हाला जमते टॅरो रीडिंग करणं. तुम्ही एकटे टॅरो रीडिंग करू शकता. इतरांच्या प्रश्नाला तुम्ही एकटे उत्तर देऊ शकता. असा मला विश्वास वाटते. तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस घेतली जाते. आता शेवटी ते तुम्हाला आणि मला ठरवावं लागेल, की माझा तुमच्यावर अधिक विश्वास आहे, की तुमचा माझ्यावर अधिक विश्वास आहे. जर तुमचा माझ्यावर अधिक विश्वास असेल, तर या शब्दावर विश्वास ठेवा, की तुम्ही घडल्याशिवाय तुम्हाला सोडलं जाणार नाही. आणि हा कालावधी खरं तर 1 महिन्याचा असतो, परंतु आपण 15 दिवस एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी दिलेले असतात. शिवाय तुम्हाला स्पेशल प्रॅक्टिस सुद्धा तुमच्याकडून करून घेतली जाते, ग्रुप प्रॅक्टिस सुद्धा केली जाते. असं हे आपल्या सेशनमध्ये होत असते. तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा. तुम्हाला खूप छान गाईड तर मिळालेलंच आहे. मी नेहमी रेखी शिकवते म्हणून रेखी माझ्या तोंडामध्ये येत असते. टॅरो रीडर्स व्हा, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा, स्वतःला एका उच्च स्तरावर न्या. प्रोफेशनली जर तुम्हाला पुढे यायचं असेल तर या तुमच्यासाठी. तर हे अगदी संधीचं नवं दालन उघडलेलं आहे असं समजा. आता सुद्धा अनेक असे सदस्य आहेत जे आपले टॅरो रीडिंग करतात. Facebookला त्यांच्या अनेक काय म्हणूया आपण स्टोरीज असतात, त्यांच्या पोस्ट असतात, तेव्हा खूप अंतर्मनाला खूप छान वाटतं. इव्हन मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा असा अनुभव आहे, अनेक सदस्य असे आहेत की जे बाहेर कुठेतरी टॅरो रीडर झालेले, परंतु तेथे त्यांचं समाधान झालं नाही. मात्र मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे त्यांनी पुन्हा कोर्स केला आणि तेथे ते परिपूर्ण झालेत आणि प्रोफेशनली काम करायला लागलेत. जी त्यांच्यामध्ये करेज नव्हतं, ते करेज त्यांच्यामध्ये मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केल्यानंतर आलेलं आहे. कारण येथे बेसिक, नंतर ॲडव्हान्स, नंतर पुढचा कोर्स असं काहीच नाही. तर जेव्हा आपण आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये टॅरो रीडिंग करतो, तेव्हा बघा हाफ नॉलेज इज डेंजरस. तर टॅरोमध्ये बेसिक शिका आणि ॲडव्हान्स शिका. खरं तर असं नसायलाच हवं. आपण सगळा परिपूर्ण असा कोर्स तयार केलेला आहे आणि आणि नोट्स तुम्हाला परिपूर्ण नोट्स मिळतात. असा कोर्स तयार आहे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, की तुमच्या समोर कुठलाही प्रश्न आला, जरी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये अगदी कार्ड बघून काही गोष्टी नाही कळाल्या, तुम्ही नोट्स उघडली की तुम्हाला प्रॉपर उत्तर देता येतं. आणि आताच अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये अनेक सदस्य असे आहेत, की त्यांना नोट्सची गरज पडत नाही. ते फक्त कार्ड बघतात आणि त्यांचं उत्तर अगदी प्रॉपर उत्तर देतात. तर अशा प्रकारे टॅरो रीडर्स घडत असतात. ते घडवले जातात. विश्वास ठेवा आणि या स्वतःला स्वतःचा सुद्धा आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास घडवण्यासाठी. ही ऊर्जा म्हणजेच पुन्हा काय तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे आपण आणि त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत जोडणे, ज्यांचा हा प्रश्न आहे आणि त्यांच्या आयुष्याला घडवण्यासाठी आपण एक माध्यम होणे. कित्येक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत आणि हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं, तर बघा आतापर्यंत लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला नोट्स तर दिल्याच जातात, पण तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असते. आणि जर एखादं सेशन मिस झालं, तर ते तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा आहे आणि पुढील काही दिवस म्हणजे अनेक दिवस 2 ते 3 वर्ष आपण ॲप सुरू ठेवत असतो. तेवढे दिवस तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. बघा, माझ्या नोट्स आहेत, रेकॉर्डिंग्स आहेत आणि मी तुम्हाला शिकवत असताना प्रत्येक वेळेस
काही गोष्टी अशा येतात की त्या माझ्या एवढ्या वर्षामध्ये या काळसोबतचा असलेला अनुभव, मी काढलेले अनेक प्रश्न, ते अनुभव सुद्धा तुम्हाला त्या रीडिंगमध्ये पुन्हा-पुन्हा मिळत असतात. म्हणजे माझ्या अनुभवासह तुम्हाला शिकवलं जातं. बस एवढं सांगेल की या गूढविद्येसोबत जुडा, स्वतःला प्रोफेशनली प्रूव्ह करा आणि स्वतःला पुढे न्या. आता हा डेक असतो, ओके. आणि असे हे कार्ड असतात. विविध कार्ड, आता प्रत्येक कार्डचा वेगळा अर्थ आहे. त्यावर असलेल्या चिन्हांचा वेगळा अर्थ आहे. आणि पंचतत्व या कार्डांमधून आपल्याला दिसत असतात. किती बोलावं? खरं तर सेशन खूप मोठमोठे होतात, सगळ्यांना माहिती आहे. पण कुठेतरी आत्ताच्या सेशनमध्ये थोडक्यामध्ये मला टॅरो रिझल्ट्स बद्दल माहिती द्यायची होती, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. 10 जून 10 जून पासून 10 जून 2025 पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. विशेष असं की 5 जून 2025 पर्यंत विशेष कन्सेशन आहे एनर्जी एक्सचेंज फी मध्ये. आणि त्यानंतर तुम्ही पुढील फी वाटल्यास चुकता सुद्धा करू शकता. वन इन्स्टॉलमेंट मध्येच एनर्जी एक्सचेंज फी भरली पाहिजे असं नाही, तर तुम्ही चुकता सुद्धा करू शकता. चला, तर या ऊर्जेसोबत जुडा. 10 जून पर्यंत आपला प्रवेश निश्चित करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे WhatsApp ग्रुपची. तर आवर्जून तो WhatsApp ग्रुप लिंकवर क्लिक करून जॉइन करा. पुढील माहिती WhatsApp ग्रुपवर येणार आहे. आत्मा नमस्ते. YouTubeच्या सर्व सदस्यांना सुद्धा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते.